PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. कथेचे नाव वेडी, भाग 6. लेखिका प्राची सोळे. ते कर्ज होतेच त्याच्यावर. त्याची उतरई होण्याची संधी विशालला मिळाली होती आणि तो ती घालवणार नव्हता. संध्या वेडी नाही हे त्याला सिद्ध करायचे होते. कथा पुढे सुरू. संध्याकाळी दोघे तयार झाले व हॉटेल चेकआउट केले. दोघे कारमध्ये बसले. राधा, तुला सोडून जावेसे वाटत नाही ग. सुदीप तिच्या हातावर किस करत बोलला. ते आता तुझ्याच हातात आहे ना, ती बोलली. म्हणजे? अरे म्हणजे कधी तू तुझा प्लॅन अंमलात आणणार, कधी तुझी बायको वेडी होणार आणि कधी आपलं लग्न होणार. जर तरच्याच गोष्टी आहेत ना, मग कोणाच्या हातात आहे हे सांग. राधाने त्याला प्रश्न विचारला. कळतंय मला राणी, पण तू तिला डायरेक्ट डिवोर्स का देत नाहीस? हे कशाला हवं एवढं करायला? आणि काय करू? फक्त आहे त्या नोकरीच्या पगारात राहायचंय, भागवायचंय? सुदीप नाराजीने बोलला. पण तुला पगार कुठं कमी आहे? मोठ्या पोस्टवर आहेस, शिवाय आता प्रमोशन झालंय. आणि काय हवंय? राधा, कसं समजत नाही ग तुला? अगं नोकरी वगैरे ठीक आहे, पण माझ्या सासऱ्याची प्रॉपर्टी किती आहे माहिती आहे का तुला? अगं गावाकडे भरपूर शेतजमीन आहे, मोठं घर आहे, बँक बॅलन्स, FDs, शेअर्स, इतर गुंतवणूक हे सगळं सोडायचं का? आणि सोडलंही असतं जर सासऱ्याचं बिल वाचलं नसतं. ही IT संधी चालून आली आहे. संध्याचा आपल्यातला काटा दूर होतोय आणि सगळीच प्रॉपर्टी मला एकट्याला मिळेल. मला कायमची नोकरी थोडीच करायची आहे. मस्त ऐशोआरामाची लाईफ जगायची आहे. म्हणून अजून काहीच दिवस. एकदा का ती स्वतःहून म्हणाली ना तिला वेड लागले, मग बघ तिची कायमची रवानगी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये करतो की नाही. सुदीपनी राधाचे हात गच्च पकडत म्हटले. ओह, किती करतोस तू माझ्यासाठी सुदीप. आय लव्ह यू, ती त्याच्या गालावर किस करत म्हणाली. आय लव्ह यू टू जान, तो बोलला. चल निघूया. घरी 12 तरी वाजतील पोहोचायला. आधी तुला ड्रॉप करतो, मग मी जाईन. बायकोसाठी काय प्लॅन केलायस? तिने हसून विचारले. बघच तू, सावरायला वेळच देणार नाही तिला. दोघे जोरात हसले आणि सुदीपने कार मुंबईकडे वळवली. बाबांचं बिल वाचल्यापासून संध्याला चैन पडत नव्हते. सचेत आणि आई त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला गेले. सुदीप याला अजून वेळ होता. ती व्हीलचा विचार करत बेडवर झोपली होती. एक संदर्भ जोडत होती. बाबांनी त्यांच्या वाढदिवशी बिल दिले सुदीपच्या हातात. आधी नको म्हणाला, पण मग तिला आठवले. सगळे गप्पा गोष्टी करत असताना सुदीप शांतपणे ते बिल वाचत होता. पाने जास्त नव्हतीच. मग त्याने परत ते बाबांकडे ठेवायला दिले. किती तो सांगुलपणाचा खोटा आव आणत होता, संध्या विचार करत होती. त्यानंतर अवघ्या महिन्याच्या आत बाबांना मॅसिव्ह हार्ट अटॅक आला की त्यात ते वाचूच शकले नाहीत. बाबांच्या आठवणीने संध्याच्या डोळ्यात पाणी आले. काहीतरी चुकीचं वाटत आहे. बाबा संध्याकाळी वरळी सिफेसला फिरायला गेले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फोन करून सांगितले. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत बाबांची प्राणज्योत मालवली होती. अचानक संध्याला विचार आला, आपण स्वतः वरळी सिफेसला जाऊन तिथे काय माहिती मिळते का बघायला हवं. बाबा संध्याकाळी गेले होते तेव्हाच जायला हवं. रोजची येणारी माणसं असतील तर कदाचित बाबांना ओळखतील. तिच्या मोबाईलमध्ये बाबांच्या बर्थडेचा लेटेस्ट फोटो होतेच. ठरलं तर उद्याच संध्याकाळी जायचे वरळीला. संध्याचा निर्णय झाला. विशालला बरोबर नेले तर? तो आला तर अजून मदत होईल. सकाळी त्याला कॉल करून विचारते. संध्याला बरं वाटले. सुदीपकडे घराची एक्स्ट्रा चावी होती. तो दार उघडून येईल. पांघरूण अंगावर घेऊन लॅम्प ऑफ करून संध्याने शांतपणे डोळे मिटले. राधाने प्रेमाने सुदीपकडे बघितले. मॅडम, तुमची बिल्डिंग आली? हो ना, जावंच लागणार. अगं उद्या भेटतोय ना ऑफिसमध्ये, कशाला अपसेट होतेस? सुदीपने तिच्या केसात बोटे फिरवत म्हटले. येस, चल बाय.
गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स. राधा कारमधून उतरली आणि तिच्या बिल्डिंगच्या रोखाने गेली. सुदीप ती बिल्डिंगमध्ये गेल्यावर निघाला. संध्याला उद्या कशात फसवायचं याचा विचार करत तोंडाने मस्त शिळ घालत त्याची कार त्याच्या घराच्या दिशेने पळत होती. रात्रीचे 12:15 वाजले होते. सुदीपने स्वतःकडच्या किल्लीने दाराचं लॅच उघडले. घरात पूर्ण काळोख होता. दारातला डीम लाईट लावला. सगळे आपापल्या रूममध्ये झोपले असतील. त्याने दार बंद केले. आतून सगळ्या कड्या लावल्या. शूज काढले. ट्रॅव्हल बॅग बाजूला ठेवली. किचनमध्ये जाऊन फ्रीजमधून बाटली काढली. पाणी प्यायले. त्याला पाण्याच्या बाटलीकडे बघून हसूच आले. अगदी काही दिवसांपूर्वी झालेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेला. त्या रात्री संध्या पाण्याची बाटली बेडरूममध्ये खरंच घेऊन आली होती. किचनची लाईट चालू आहे असे मीच तिला बोललो. बावळट. लाईट बंद करायला गेली आणि ती पाण्याची बाटली घेऊन मीही तिच्या मागे गेलो. पायाचा आवाज होऊ न देता बाटली तिथल्या टेबलावर ठेवली व झटक्यात बेडरूममध्ये आलो. तिला ती बाटली पुन्हा किचनमध्ये दिसली. ती वेडी नाहीच आहे. कन्फ्युजन तर होणारच. बाटली परत किचनमध्ये कशी आली? आणि मी सकाळी ऑफिसला कपडे कुठले घालायचे याचा आव आणत बिचारीची फजिती बघत होतो. स्वतःच्या हुशारीवर सुदीप हसत होता. बघू आता उद्या काय करायचे ते. त्यांनी बाहेरचा डीम लाईट बंद केला. किचनचा लाईट घालवला आणि बेडरूममध्ये आला. संध्या अंगावर पांघरूण घेऊन झोपली होती. बाहेरच्या कुडबुडीने संध्याला जाग आली होती, पण ती उठली नाही. तशीच झोपून राहिली. फ्रेश होऊन कपडे बदलून सुदीप बेडवर आला. एका नजरेने त्याने संध्याकडे पाहिलं. ती गाढ झोपली होती. मनात तिला गुड नाईट म्हणत त्याने चादर अंगावर घेतली व डोळे बंद केले. बंद डोळ्यात राधा खेळ खेळत होती आणि तो तिच्यात हरवत होता. संध्याने बाजूला सुदीपची चाऊल घेतली. तिला वाईट वाटले. आपल्याबरोबर हे काय होतंय हे जाणून घ्यायचे सोडून आपला नवरा मित्रांबरोबर पिकनिकला जातो. सकाळी सगळं सुरळीत चालू होते. आई सचितला अंघोळ घालत होती तर संध्या किचनमध्ये नाश्त्याची आणि दोघांच्या टिफिनची तयारी करत होती. सुदीप अंघोळ करून किचनमध्ये आला. त्याला वाटलं संध्या पिकनिकबद्दल विचारेल. अगदी ते नाही तर मार्केटमध्ये तुमच्यासारखा माणूस दिसला हे सांगेल. पण तसं काहीच झाले नाही. ती कामात व्यस्त होती. किचनमध्ये देवघर होते. सुदीपने दिवासमोर निरांजन लावले. उदबत्त्या लावल्या. त्या सुगंधाने किचन भरून गेले. मन आणि तन दोन्ही प्रफुल्लित झाले. संध्या काय करतेस ग नाश्त्याला? आणि टिफिनमध्ये काय आहे? सुदीपने विचारले. नाश्ता आता काजू मटार घालून उपमा आहे आणि तुम्हाला टिफिनला भरली भेंडी आहेत, तुमच्या आवडीची. सचितला मिनी इडली आणि अमूल बटर देते. संध्या एकदम नॉर्मल आवाजात बोलली. कमाल आहे. आज बाईसाहेबांच्या आवाजात कसली नाराजी नाही की शंका नाही. जसं काही सगळं उत्तम आहे असं वाटतंय. सुदीपला थोडं आश्चर्य वाटले आणि तिचा रागही आला. ही अशी नॉर्मल राहता नाही तर सगळा प्लॅन फिसकटेल. काय हो, काय विचार करताय? आवडतात ना तुम्हाला भरलेली भेंडी? संध्याने त्याच्याकडे बघत विचारले. चोरी पकडली जावी तसा सुदीपचा चेहरा झाला. त्याच्या कपाळावर घाम आला. त्याने पटकन पुसला. म्हणजे काय? माझी फेवरेट भाजी आहे. जरा जास्तच दे. डबा उघडला की सहकारी तुटून पडतात. माझ्या वाट्याला खूप कमी भाजी येते मग. सुदीप आवाज शांत ठेवत बोलला. हो जास्तच देते. बरं नाश्ता तयार आहे, चला या. हातात नाश्त्याचा ट्रे घेत संध्या बोलली आणि बाहेर गेली. सुदीपही तिच्या मागे बाहेर आला. आईने सचितला मस्त तयार करून आणले. चौघे बसले. बाबा मला खाऊ नाही आणला? सचितने विचारले. नाही रे राजा, उशीर झाला ना बाबाला घरी यायला. बरं सांग काय आणू तुला? आज येताना आणतो, सुदीप बोलला. मला की नाही मोठं चॉकलेट आणि मोठा बॉल पाहिजे. आपले छोटे हात पसरवत सचित बोलला. तसे सारे हसले. आणतो, नक्की आणतो बाळा, प्रॉमिस. सुदीप तिचा हात हातात घेत बोलला. नाश्ता करून टिफिन घेऊन आई सचितला बसमध्ये सोडायला गेली. स्कूल बस बिल्डिंगच्या गेटजवळ येत असे. सुदीपनेही आवरलं, टिफिन घेतला आणि ऑफिसला निघाला. तो संध्याचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होता, पण तिचा चेहरा निव्वळ कोरा होता.
कसलेही भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते. सामान्य होता. तिला बाय करून तो बाहेर पडला. सुदीप गेल्यावर संध्याने तिचा मोबाईल घेतला आणि डॉक्टर विशाल पारेख हा नंबर काढला. तिने कॉल लावला व तो आन्सर होण्याची वाट पाहू लागली. गुड मॉर्निंग संध्या. व्हॉट अ सरप्राईज. आज कॉल केलास. विशाल आवाजात आश्चर्य आणत बोलला. तुझी पेशंट आहे मी आणि पेशंट डॉक्टरांशी बोलतात, संध्या बोलली. हो कमॉन, तू पेशंट नाहीस, एकदम नॉर्मल आहेस, कळलं. विशाल तिला दटावत बोलला. ओके, नाही बोलणार परत. पण फोन का केला ते ऐक तरी. अगं मग सांग ना. विशाल, आज मला संध्याकाळी वरळी सिफिसला जायचे आहे, तर तू येशील का. पण पण तुला यायचे असेल तरच ये हां. आय नो तू खूप बिझी असतो आणि मध्येच मी तुला असं विचारते, बट ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. तू नाही आलास तरी. संध्या बोलून थांबली. झालं बोलून. तर मी येतोय. किती वाजता ते सांग. विशाल एवढंच बोलला. 5 वाजता. कारण सुदीप 8:30 वाजता घरी येतो, त्याच्या आत परत येईन, संध्या बोलली. ओके, मी 5 वाजता येतो तिथे. कॉमन मॅनचा पुतळा आहे ना, तिथे ये, म्हणजे चुकामुक नको, विशाल म्हणाला. येस डन, येते मी. आणि कशाला बोलावले ते तेव्हाच सांगेन. थँक्यू, ती बोलली. उपकाराची भाषा बोलू नको. मी फ्रेंड आहे तुझा, हे विसरू नकोस. सॉरी रे, नाही विसरणार. मग भेटूया 5 वाजता, संध्या बोलली व तिने फोन कट केला. आईला तिने संध्याकाळी बाहेर जाते असे सांगितले. परत नेहा साळुंकेकडे का गं, आईने विचारले. हो, तिच्याकडेच. तिला साड्या घ्यायच्या आहेत, तर येते का विचारले. सचेतची झोपण्याची वेळ असते, 7 वाजता उठतो, तोपर्यंत जाऊन येईन. जाऊ ना आई. संध्याला असं सचेतचा भार आईवर टाकून जाणे आवडत नव्हते, पण ती एका महत्त्वाच्या कामासाठी जात होती, तिच्या बाबांसाठी. अगं जा ना, त्यात काय विचारायचे जाऊ का म्हणून. मला काय काम आहे. मीही झोपणार. सुदीप 8:30ला येतो, त्याच्या आत तू येशील ना. हो आई, येईन मी, काळजी करू नकोस. जा ग जा, 1-2 साड्या स्वतःला पण घे, आई हसून बोलली. बघते. संध्या एवढंच बोलली. तिला संध्याकाळचे वेध लागले होते. कधी वरळी सिफेसला जाते असे. क्रमश. कथेचे हक्क लेखीकडे सर्वथा सुरक्षित. कथा कॉपी करण्यास मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. आपला लोभ असावा. अजूनही माझे सबस्क्रायबर वाढत नाही आहे, ही एक खंत आहे. कथेला लाईक करा, हाईप करा. धन्यवाद.